तारखेला आहे ते मदर्स डे आणि ह्या मदर्स डेला तुम्हाला सुद्धा इथे तुमच्या आईचे जर अशा प्रकारचे जर वेगवेगळे जर इमेज जर क्रिएट करायचे असतील तर तुम्ही फक्त एकाच मिनिटाच्या आत ते क्रिएट करू शकता। याची संपूर्ण प्रोसेस आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त त्याआधी आपल्या चॅनलला सगळ्यात पहिले सबस्क्राइब करून हा व्हिडिओ तो लास्ट पर्यंत नक्की पाहायचा आणि हा व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर पण नक्की करा, कारण की तुम्हाला सुद्धा माहिती आहे जर तुम्ही एकदम सिंपल मध्ये जर व्हॉट्सअपला स्टेटस ठेवत असाल किंवा इंस्टाग्रामला स्टोरी जर ठेवत असाल तर आत्ताच थांबा, कारण की तुम्ही आता एआयच्या मदतीतून अशा प्रकारे ते वेगवेगळे इमेज आहेत ते क्रिएट करू शकता आणि हे बनवायचे कसे काय संपूर्ण सांगणार आहे। हे प्रॉम्प्ट्स भेटतील कुठं हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। याच्यासाठी फक्त आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊया आणि सर्व काही डिटेल्स मध्ये असेल ते जाणून घेऊ। पहिले तुम्हाला सांगतो जर तुम्हाला सुद्धा इथे तुमची जी की आई असेल त्यांच्यासोबत जर असे जर इमेज क्रिएट करायचे असतील तर हा व्हिडिओ तो लास्ट पर्यंत नक्की पाहावा लागणार आहे। आणि याच्यासाठी सगळ्यात पहिले तर एक गोष्ट तुम्हाला करायची आहे की आपल्या कमेंट बॉक्स मध्ये जाऊन एक छोटीशी तुम्हाला कोणती आवडेल ती कमेंट्स नक्की करा। सगळ्यात पहिले तर तुम्हाला करायचं प्ले स्टोर किंवा ॲप स्टोरवरून तुमच्याकडे ChatGPT जर नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर ते डाउनलोड करून घ्यावं लागणार आहे। असं नाही की जेमिनीवर सुद्धा इथे प्रॉम्प्ट वर्क होतात, पण जर तुम्ही ChatGPT वरून जर केले तर तुम्हाला इथून रिझल्ट चांगला भेटणार आहे। जसं की आता बहुशा ChatGPT ॲप आहे ते मी इथून ओपन करून घेतो। ChatGPT ॲप ओपन केले त्यानंतर तुम्हाला ज्या काही परमिशन्स मागेल सगळ्या परमिशन्स स्टार्टिंगला तुम्हाला अलाउ करून द्यायचा आहे। जीमेल आयडी विचारेल सगळं काही गोष्टी आहेत ते तुम्हाला द्यायच्या आहेत। त्यानंतर मी करतो ते प्लस बटन तुम्हाला दिसत असेल यावर क्लिक करायचं आणि इथे क्रिएट इमेजचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर फिरशी तुम्हाला प्लस बटनवर क्लिक करायचं। फोटोमध्ये जाऊन एक इम्पॉर्टंट गोष्ट एक लक्षात ठेवा, एक 2 ते 3 प्रॉम्प्ट मी तुम्हाला दिलेले आहेत त्यातील तुम्ही जर कोणताही एक नंबरचा जो प्रॉम्प्ट आहे तो जर तुम्ही यूज केला तर त्यात तुम्हाला काय करणार तुमचा इमेज आणि तुमच्या आईचा इमेज असेल ते दोन्ही इमेज ॲड करायचे आहेत। जसं की रँडमली मी माझ्याकडे एक सेपरेट फोटो आहे तो मी ते अशा प्रकारे तो ॲड केला आहे बघू शकता अशा प्रकारे। ओके, यात तुम्हाला तुमच्या आईसोबत सेल्फी असेल तर एकदम बेस्ट ती ॲड करून घ्या, नसेल तर तुमचा सुद्धा इमेज असेल तो ॲड करा। जसं की आता प्लसवरून मी ते क्लिक करतो, फोटोमध्ये जातो आणि माझा इमेज असेल तो सुद्धा इथे इथून ॲड करून घेतो माझा जो की असेल तो अशा प्रकारे। ओके, म्हणजे मी 2 इमेज ॲड केलेत आणि त्यानंतर तुम्हाला मी एक प्रॉम्प्ट देणार आहे जो की हा प्रॉम्प्ट आहे बघू शकता मदर्स डेचा हा प्रॉम्प्ट आहे आणि ह्या प्रॉम्प्टमध्ये तुम्हाला काही सुद्धा चेंज करायची गरज नाही। फोटो अपलोड करायचे तुमचे आणि तुमच्या आईचे आणि त्यानंतर हा मी जो तुम्हाला प्रॉम्प्ट देणार आहे हा प्रॉम्प्ट तुम्हाला खाली पेस्ट करायचा आहे आणि हा प्रॉम्प्ट तुम्हाला भेटेल कुठे याच्यासाठी सगळ्यात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे। कंपल्सरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा, एक कमेंट्स करायचे कोणतीही तुम्हाला आवडेल ती कमेंट बॉक्समध्ये येऊन फक्त कमेंट्स करायचे आहे आणि त्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हॉट्सअपचा जी की आपला मेन जी की व्हॉट्सअपचा मी एक चॅनल क्रिएट केला आहे त्याची लिंक तुम्हाला बघायला भेटेल, त्यावर क्लिक करा आणि व्हॉट्सअपला सगळ्यात पहिले तर तुम्हाला जॉईन करून घ्यायचं आहे। व्हॉट्सअपला जॉईन केल्यानंतर तिथे तुम्हाला फोटो सहित तिथे प्रॉम्प्ट बघायला भेटतील, तिथून तुम्ही कोणताही प्रॉम्प्ट आहे तो एकदम फ्रीमध्ये ते घेऊ शकता आणि अशा प्रकारचे इमेज आहे ते क्रिएट करून व्हॉट्सअप स्टेटस किंवा इंस्टाग्राम स्टोरीला ते ठेवू शकता। आता बघू शकता आपण दोन्ही फोटो अपलोड केलेत, खाली मी प्रॉम्प्ट सुद्धा लिहिला आणि त्यानंतर सेंड करतो। सेंड केल्यानंतर जो की फोटो आहे तुमचा प्रोसेसिंगमध्ये जाणार आहे बघू शकता अशा प्रकारे आणि त्यानंतर तुम्हाला मी रिझल्ट दावतो कशा प्रकारे ते बघायला भेटणार आहे। हा तुम्हाला मी फक्त एकच प्रॉम्प्ट दावलेला आहे, अशा प्रकारे भरपूर सारे प्रॉम्प्ट्स आहेत त्यातील तुम्हाला जो आवडेल तो प्रॉम्प्ट तुम्ही यूज करू शकता। 3 ते 4 मी प्रॉम्प्ट्स दिलेले आहेत आणि ते प्रॉम्प्ट्स तुम्ही एकदम फ्रीमध्ये ते यूज करू शकता आणि हे प्रॉम्प्ट भेटतील कुठे मी व्हिडिओच्या आधीमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला असेल तर तुम्हाला काही सुद्धा गोष्टी त्या समजणार नाही। इथे बघू शकता मी माझा फोटो आणि आईचा माझ्या जी काही फोटो ॲड केला आणि खाली मी जो की सिक्रेट प्रॉम्प्ट असेल तो तुम्हाला मी देणार आहे। हा एवढा मोठा प्रॉम्प्ट आहे, भरपूर मोठा प्रॉम्प्ट आहे, तो प्रॉम्प्ट मी जो की आहे तो पेस्ट केला आणि सेंड केला। तर आता काय होतं की क्रिएट इमेज एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, थोडासा वेळ लागतो कारण की ChatGPTवर जो की इमेज आहे तो जी की आहे ते इंटरनेटवर अवेलेबल राहूनच तुमचा जी काही इमेज आहे तो क्रिएट होतो। तर आता मी काय करतो जी की इमेजचा रिझल्ट कशा प्रकारे तुम्हाला डायरेक्ट जातो, थोडासा व्हिडिओ स्किप करतो, तो क्रिएट झाला आणि इमेज बघू शकता कशा प्रकारे तो क्रिएट झालेला आहे आणि अशा प्रकारे बघू सगळ्याच टेक्स्ट जी की काय बघू शकता हॅपी मदर्स डे मॉम बघू शकता इथे सुद्धा आलं अशा प्रकारे, म्हणजे प्रत्येक जी काही खाली टेक्स्ट सुद्धा अशा प्रकारे इथे लिहून आलेला आहे आणि चेहरा सुद्धा तुमचा सेम टू सेम राहणार आहे। जी की याला मी सेव्ह करून सुद्धा इथे तुम्हाला गॅलरीतून दावणार आहे, लाईव्ह प्रूफ दावणार आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो आपल्या चॅनलवर जी की मदर्स डेचा जी की व्हिडिओ आहे तो अपलोड झाला आहे, त्यामुळे एक लाईक करून व्हिडिओ शेअर पण जास्तीत जास्त करायचा आहे तुमच्या ग्रुपमध्ये। ओके, तर आता इथून मी याला सेव्ह करून घेतो, सेव्ह केल्यानंतर गॅलरीतून सुद्धा तुम्हाला सांगतो की रिझल्ट कशा प्रकारे आणि अशा प्रकारचे इमेज तुम्ही क्रिएट करून नाही ते तुम्ही जी की आहे तुमच्या व्हॉट्सअप स्टेटस किंवा इंस्टाग्राम स्टोरीला ते ठेवू शकता आणि जबरदस्त सुद्धा फोटोज आहेत ते रेडी होणार आहेत बघू शकता
अशा प्रकारे बघू शकता इथे जी की आहे चेहरा सुद्धा सेम टू सेम राहिलेला आहे आणि इथे टेक्स्ट बघू शकता कशा प्रकारे एकदम खतरनाक टेक्स्ट सुद्धा लिहिलेले आहेत इथे बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर इथे बघू शकता माझा इमेज आहे अशा प्रकारे जे की हक करताना इमेज आहे, तिथे खाना जी की जेवण करताना इमेज, म्हणजे प्रत्येक जी की फोटो अशा प्रकारे तो इथे ऍड झालेला आहे बघू शकता अशा प्रकारे. आणि कोणत्याही इमेजमध्ये जो की चेहरा आहे तो अजिबात चेंज सुद्धा झालेला नाही. आणि अशा प्रकारे तुम्ही ते वेगवेगळे इमेज आहेत ते क्रिएट करू शकता, जे की मी तुम्हाला भरपूर प्रॉम्प्ट्स दिलेत. आता मी तुम्हाला प्रत्येक प्रॉम्प्ट आहे तो यूज करून दावू शकत नाही, कारण 5 ते 6 प्रॉम्प्ट्स आहेत. त्यामुळे तुम्हाला मी ते प्रॉम्प्ट आहे त्यातील एकच मी प्रॉम्प्ट आहे तो यूज करून दावलेला आहे, जो की आहे ChatGPTचा. ओके, तो तुम्ही ChatGPTवर यूज केला तर अशा प्रकारे तुम्हाला रिझल्ट आहे तो बघायला भेटणार आहे. आणि हा तुम्ही Google Geminiवर सुद्धा यूज करू शकता जर करायचा असेल तर. ओके, दोन्हीकडे सुद्धा तुम्ही यूज करू शकता आणि अशा प्रकारे तुमचा इमेज आहे तो क्रिएट होणार आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर नक्की करा, कारण की आतापर्यंत अशा प्रकारे ट्युटोरियल कुणीच आणलेलं नाही. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये.